तिथे 1,30,00,000चं टॉयलेट तिथे बांधलेलं आहे. 1,30,00,000 एका टॉयलेटवर बांधलेलं आहे. आणि तुम्ही जर जाऊन बघाल ते टॉयलेट तर आत्ता नुकतंच ते बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये टॉयलेट गळत पण आहे, म्हणजे लिकेज आहे टॉयलेट. शिवशक्ती म्हणून एक भाग आहे, त्याच्या समोर कचरापेटी आहे. तर त्या कचरापेटीच्या जागी कचरा घर बांधलंय असं दाखवलंय. हे फक्त कागदोपत्री आहे सगळं. मुळात ते घर तिथे नाहीच आहे, कचरा घर. आणि त्याच्यावरती 5 लाखाचा फंड वापरलेला आहे. कुरेशी नगरमध्ये न्यू पब्लिक इंग्लिश स्कूल आहे, त्या शाळेच्या समोर टॉयलेट आहेत. त्याच्यावरती एक 16 लाखाचा फंड वापरलेला आहे. जे टॉयलेट बंद आहे, तुम्ही आत्ताही जाऊन बघाल तर ते टॉयलेट बंद आहे. मग तो फंड गेला कुठे? मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे आणि मुंबईतील सर्व उमेदवार आपला विजय कसा होईल यासाठी मतदारापर्यंत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. मी सध्या प्रभाग क्रमांक 171 म्हणजे चुनाभट्टी या ठिकाणी आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं ॲडव्होकेट राणी स्वप्नील येरुनकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, तर त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे विजय तांडेल हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. थेट सामना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये. काय एकूणच मतदारामध्ये तुम्ही जाताय, कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? निवडणुकीची तयारी, प्रचार वगैरे कसा आहे? मी या विभागात गेले 20 वर्षापासून काम करतोय. आम्ही 15-20 वर्षापासून काम करतोय. कुठलंही पद नसताना आम्ही बरीच कामं इथे केलेली आहेत. त्यामुळे प्रतिसाद खूप चांगला आहे. खूप छान रिस्पॉन्स सगळ्यांकडून आम्हाला मिळतोय. त्यामुळे विजय आमचाच आहे हे नक्की. विजय तुमचाच आहे एवढा तुम्हाला आत्मविश्वास आहे, पण मतदारामध्ये कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जाताय नागरिकांमध्ये? चुनाभट्टी विभागात गेल्या 10 वर्षामध्ये कामं कोणतीच झालेली नाहीये. त्यामुळे आम्हाला अगदी सुरुवातच बेसिक पासून करायची आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो वॉटर गटर मीटर हीच आमची सुरुवात असणार आहे. पाणी हा प्रश्न एवढा गंभीर आहे चुनाभट्टीमध्ये, तर सुरुवात आम्ही पाण्यापासून करणार आहोत. पाणी, ड्रेनेज लाईन असेल, सिवरेज लाईन असेल, पुन्हा कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, अशी कुठलीच कामं इथे झालेली नाही आहेत. त्यामुळे आम्हाला अगदी बेसिक पासून सुरुवात आम्हाला करायची आहे. बेसिक पासून तुम्ही सुरुवात करा असं म्हणताय, पण तुमच्यासमोर शिवसेना शिंदे गटातले जे विद्यमान नगरसेवक आहेत विजय तांडेल, गेल्या 4 मला वाटतं 3 टर्म पासून या वॉर्डमध्ये आहे. तर यांचा आणि बाकीचे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांचे पण उमेदवार या वॉर्डमध्ये उभा आहेत. तर यांचा तुम्ही कसा सामना करणार? मला असं वाटतं की हे जे नगरसेवक जे आता आपले होऊन गेलेले आहेत त्यांच्यामुळे आम्हाला ही आमची लढाई आम्हाला जास्त सोपी झाल्यासारखी वाटते. कारण त्यांनी काम काहीच नाही केलंय, तो फक्त भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की जनता आम्हालाच चांगला प्रतिसाद देईल या निवडणुकीत आणि त्यांच्यामुळे आमची ही लढाई निवडणूक सोपी जाणार आहे. तुम्ही भ्रष्टाचार केला असं म्हणता पण राजकारणामध्ये, आणि जेव्हा निवडणुका सुरू होतात आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत, आरोप केले जात आहेत एकमेकांवरती, हे तितकंच खरं असतं, पण काय भ्रष्टाचार केला याविषयी तुम्ही थोडीशी काय सांगाल आमच्या व्ह्यूअर्सला? आम्ही BMC मध्ये जे RTI मारले, म्हणजे जो भ्रष्टाचार झाला हे मी म्हणत नाहीये, तर आम्ही RTI मारलेले आहेत BMC मध्ये आणि त्याची आमच्याकडे पूर्ण 10 वर्षामध्ये जे नगरसेविका होती त्यांनी जी कामं केलेली आहेत त्याचं पूर्ण लेखाजोखा आमच्याकडे आहे. आणि एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या चुनाभट्टीमध्ये नागोबा चौक म्हणून एक भाग आहे, तिथे 1,30,00,000चं टॉयलेट तिथे बांधलेलं आहे. 1,30,00,000 एका टॉयलेटवर बांधलेलं आहे. आणि तुम्ही जर जाऊन बघाल ते टॉयलेट तर आत्ता नुकतंच ते बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये टॉयलेट गळत पण आहे, म्हणजे लिकेज आहे टॉयलेट. दुसरं असं आहे की हिल रोड वरती किंग्स शिवशक्ती म्हणून एक भाग आहे, त्याच्या समोर कचरापेटी आहे. तर त्या कचरापेटीच्या जागी कचरा घर बांधलंय असं दाखवलंय. हे फक्त कागदोपत्री आहे सगळं. मुळात ते घर तिथे नाहीच आहे, कचरा घर. आणि त्याच्यावरती 5 लाखाचा फंड वापरलेला आहे. आणि असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. कुरेशी नगरमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. कुरेशी नगरमध्ये न्यू पब्लिक इंग्लिश स्कूल आहे, त्या शाळेच्या समोर टॉयलेट आहेत. त्याच्यावरती एक 16 लाखाचा फंड वापरलेला आहे. जे टॉयलेट बंद आहे, तुम्ही आत्ताही जाऊन बघाल तर ते टॉयलेट बंद आहे. मग तो फंड गेला कुठे? तर असा बराच भ्रष्टाचार झालेला. लादीकरण दाखवलेलं आहे, जे लादीकरण झालेलं नाहीये. ड्रेनेजची कामं दाखवलेली आहे, जी झालेली नाहीये. अशी फक्त फंड वापरलेला आहे पण मुळात कामं झालेली नाहीये. आपल्यासोबत काही तरुण आहेत, काय निवडणुकीचं सध्या वातावरण तुमच्या वॉर्डमध्ये आहे? एकूणच तुम्ही या सगळ्यांसोबत आहात, काय एकूणच वाटतं? नक्कीच वातावरण अतिशय सुंदर आहे आणि चांगलं वातावरण आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. लोकांची शक्ती आमच्या वाडी आहे. समोर धनशक्ती आहे, आमच्यावर जनशक्ती आहे. ती धनशक्ती कशाची आहे? ताई म्हणाल्या की त्यांच्याकडे भ्रष्टाचार केलेला पैसा प्रचंड आलेला आहे आणि ती धनशक्तीची लढाई आहे.
ते लोकांना वस्तू विकत घेता येतात, माणसं कधी विकत घेता येत नाहीत. आणि माणसं संपूर्णपणे आमच्या बरोबर आहेत. आपण पाहता एकंदरीत पाहायला गेलं तर आम्ही स्लोगन सांगितलं 15 वर्ष केली चुनाभट्टी विकास, आता हवाय मला चुनाभट्टीचा विकास. चुनाभट्टीमध्ये वेळेवरती पाणी नाहीये, म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर वेळेवर हवंय पाणी तर निवडून द्या मशालवाली राणी, असं चौकात चौकात या ठिकाणी बोललं जात आहे. जेणेकरून जे प्रश्न आहेत ते सुटलेलेच नाहीत. गेली 15 वर्ष जर तुम्ही नगरसेवक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहात तर तुम्हाला एक छोटे प्रश्न पण देखील सोडत आलेले नाहीत. चुनाभट्टीमध्ये पाहायला गेलं तर टाटा नगर म्हणून आमच्याकडे वसाहत होती, तिकडे त्या वसाहतीतील लोकांना रात्री 2 वाजता खाली केलं गेलं, तोडली गेली. मग आम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे चर्चा करतो, तुम्हाला बसवतो, उपमुख्यमंत्री घेऊन जातो. आणि अशी जेव्हा वेळ प्रत्यक्षामध्ये आली तेव्हा ते स्वतः फोन करून बंद करून बसले होते. त्यानंतर ताई म्हणाले की 4,50,000चा फंड त्यांनी पास केला कचराकोंडीचा, पण कचराकोंडी बनवलीच नाही. त्यांनी सांगितलं की ही टेक्निकल अडचण होती. मग टेक्निकल अडचण होती तुम्हाला माहिती होती तर तो फंड पास का केला तुम्ही? तुम्ही ते डायरेक्ट पैसे खाल्ले, ठीक आहे. त्यानंतर एकाच दिवशी तिन्ही ऑर्डर्स या शौचालयाच्या पास केल्यात, वर्क ऑर्डर एकाच दिवशी पास केल्यात. त्याचा देखील लेखाजोखा आमच्याकडे आहे आणि हे आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करू. आम्ही त्यांनी केलेला भ्रष्टाचार दाखवू, त्यांनी आम्हाला केलेली कामं दाखवावीत. भारतीय जनता पार्टी का महायुती जसं म्हणते की आम्ही विकासाच्या अजेंड्यावर या निवडणुका लढतोय, विकासाच्या अजेंड्यावर लढतोय असं म्हणतात. विकास म्हणजे काय असतं? 2 पुलांनी एक रस्ता म्हणजे विकास असतो काय? 2 पुलांनी एक रस्ता म्हणजे विकास झाला का? विकास म्हणजे काय असतो? लोकांना खऱ्या अर्थाने विकासाची समोर दिसला पाहिजे विकास. आम्हाला तो दिसत नाहीये. ऍक्च्युली विकास पळून गेलाय. 2 वर्ष विकास चुनावटीतून गायब झालाय आणि तो दिसत नाही आम्हाला कुठे. आणि तुम्ही म्हणाल तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना युतीच्या उमेदवारच आहेत. आणि खऱ्या अर्थाने लोकांमध्ये एक लहर आली आहे की आता मात्र मुंबईकरांना वाचवण्यासाठी तर हे पर्याय आहेतच आपल्या समोर. त्याने भाजपच्या विरोधात मुंबईमध्ये सक्षम पर्याय म्हणजे तो पाहायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल. विजयाची किती खात्री आहे तुम्हा तरुणांना? 100% खात्री. आमच्या समोर विजय, त्यांच्या नावात विजय आहे, पण त्यांचा पराजय होणार आहे नक्कीच. धन्यवाद तुम्ही आमशी संवाद साधल्याबद्दल. हे होते जे चुनाभट्टीमध्ये ॲडव्होकेट राणी स्वप्नील एरुणकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मी गुणवंत नांगर, DRV न्यूज, मुंबई.